बीडच्या केजमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे। बीडच्या केज शहरातील शिवाजी चौकात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलं। आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करत आक्रमक आंदोलनकर्त्यांनी बस पेटवली। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकांना फटका बसत असून द्राक्षांवरती करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत। मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा भागात कपाशीची 2 ते 3 वेचणीमध्येच उचलबांगडी होतीये। आधीच खत आणि फवारणी तसंच औषधाची दरवाढ झाली आहे। त्यात कापसाचे दर यंदा वाढत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2700 हेक्टरवर ऊसाची लागवड झाली। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडीचा टक्का घसरलाय। साखर कारखाने बंद अवस्थेत असल्यामुळे उत्पादकांना अन्य जिल्ह्यातील कारखान्यात ऊस विक्रीसाठी जावं लागतंय। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसात कांद्याची मोठी आवक झाली आहे। अवघ्या 3 दिवसात तब्बल 1,29,011 क्विंटल कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळते। भुसावळच्या वरणगावात तूर पिकावरती शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झालाय। फवारणी करूनही केळींवरती नियंत्रण मिळवता येत नाहीये। यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होते। चांदवड आणि निफाडसह नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला अच्छे दिन आले। 2 वर्षात जिल्ह्यातनं 3,10,000 टन द्राक्ष निर्यात झाली आहे। त्यातून 1,097 कोटींचं परकीय चलन प्राप्त झालंय। पालघरच्या कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राकडनं मधमाशी पालन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला। यावेळी मधमाशी पालन व्यवसायातील विविध पैलूंबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तळोदा शाखेतील तत्कालीन 3 कर्मचाऱ्यांनी पीक कर्जाच्या रकमेमध्ये अपहार केला। 89 सभासदांच्या नावानं बनावट कागदपत्र तयार करून 1,50,00,000 अपहार करण्यात आला। या प्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा नोंदवला गेलाय। माणगाव नगरपंचायतीद्वारे शहरातील ओला सुका कचरा उतेखोलमधील आश्रमशाळेत डंप करून जाळला जातोय। त्यामुळे प्रदूषणात मात्र वाढ झाली आहे। धुरकं पसरल्यामुळे नागरिकांना विषारी प्लास्टिकच्या धुराचा श्वास घ्यावा लागतोय। त्यामुळे माणगाव वासियांचं आरोग्य सध्या धोक्यात आहे। नंदुरबार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या दिशेनं होणाऱ्या नव्या तिकीट खिडकीवरनं वाद निर्माण झालाय। येणाऱ्या प्रवाशांना मुस्लिम बहुल भागातून येण्यास त्रास होईल म्हणून प्रस्तावित तिकीट खिडकी तिथे करू नये अशी मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीनं केली गेली आहे। महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलंय। कोतवाल संवर्गातनं शिपाईपदी नियुक्त करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप आहे। हे धंदे बंद केले जावेत या मागणीसाठी मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेला। तातडीनं कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडू असा इशारा मनसैनिकांकडून देण्यात आला। भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासकीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली। 1986 साली झालेल्या कापूस दरवाढ आंदोलनादरम्यान गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना औंढा नागनाथच्या सुरेगावमध्ये आदरांजली अर्पित करण्यात आली। यावेळी आमदार संतोष बांगरांसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। रत्नागिरीतल्या तिवरे धरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। एकूण 63 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तिवरे धरणामुळे धरणाखालील 40 गावं सुजलाम सुफलाम होतील। 40गाव रेल्वे स्थानकावरती बॉम्ब असल्याचा फोन पोलिसांना आला। त्यानंतर एकच खळबळ माजली। दरम्यान एका मानसिक रुग्णानं हा फोन केल्याचं कळताच विकास पाटील या मनोरुग्णाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं गेलं। वाशिम जिल्ह्यातल्या रेशन दुकानांमध्ये 8 महिन्यांपासून साखरेचा पुरवठा बंद आहे। दरम्यान यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरलेली असून साखरेचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली जाते। तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावच्या 3 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या महिन्याभरापासून सुरूच आहे। परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रस्त्यावरतीच काम रोखलं। कामात सुधारणा न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ असा इशाराही दिला गेला। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळेंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली।
आमचे भाऊ होणार नामदार असा मजकूर या बॅनरवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन रामटेके यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण सुरू केलंय. दरम्यान विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात महाकाय मगर मृतावस्थेत पाण्यावरती तरंगताना आढळून आली. या मृत मगरीचा व्हिडिओ तरुणांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. मोहोळमध्ये येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हजारो भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं. 3 दिवस सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी गर्दीचा महापूर लोटलेला. जळगावमध्ये श्री स्वामीनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा महोत्सव पार पडला. यावेळी शहरातील स्वातंत्र्य चौकातनं आकर्षक अशी भव्य शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. नागपुरात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. नागपुरातला पारा 3.2 अंशांवर आलाय. पुढचे काही दिवस थंडी कायम राहील आणि पुन्हा एकदा पारा 12 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजार समितीत पालेभाज्यांची मोठी आवक झाली आहे. यामुळे आता भाज्यांच्या दरात काही प्रमाणात घट होतीये. मेथी, पालक आणि शेपू सोबतच कोथिंबिरीच्या 3 जुड्या ₹1 मिळतात. पंतप्रधान मोदींना आम्ही विनंती करतो की पोलिसांना बाजूला करा. भारतातल्या बांगलादेशींना आम्ही 5 मिनिटात शिल्लक ठेवणार नाही असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय. तर बांगलादेशींना एका पायावरती जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. बांगलादेशला संपायला मोदींना 48 तास पुरेसे आहेत. आपल्या सणांच्या मिरवणुकीत दगडफेक होते तेही महाराष्ट्रात. मग हा भगवा झेंडा नुसता हातात घ्यायचा आहे का असं विधान निलेश राणेंनी केलंय. वर्ध्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा निघाला. यावेळी बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर झालं. शहरातल्या व्यापाऱ्यांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला. विक्रमगड येथे हिंदू समाजानं शहराच्या मुख्य बाजारपेठेतनं मूक मोर्चा काढला. बांगलादेशमधील हिंदूंवरती होत असलेला अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी विक्रमगडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिलं. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध नोंदवला गेला. जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा 6 ठिकाणी समांतर रस्त्यांची कामं सुरू आहेत. अपघातांची मालिका आणि ट्रॅफिकच्या समस्येमुळे समांतर रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जीवघेण्या प्रवासातनं नागरिकांची सुटका होऊ शकेल. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात दौंडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालेला. या मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदू समाज सहभागी झालेला. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर झालं. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात चंद्रपुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य न्याय यात्रा काढण्यात आली. हिंदूंवरचे हल्ले थांबवा आणि स्वामी चिन्मयादास यांची सुटका करा अशी मागणी करण्यात आली. जेजुरीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा निघाला. छत्रपती शिवाजी चौकात सकल हिंदू समाजानं बांगलादेशचा ध्वज जाळत हिंदूंवरच्या अत्याचारांचा निषेध नोंदवला. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून जामनेरमध्येही मोर्चा निघाला. हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून सकल हिंदू समाजानं तहसील कार्यालयावरती मोर्चा नेला. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा निघाला. या आंदोलनात आमदार अमोल खताळांसह बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात सहभागी झाले. बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात लातूरच्या निलंगा शहरात आज कडकडीत बंद पाळला गेला. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारत बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. बांगलादेशमधील हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढलेला. या मोर्चात संत महंत आणि आमदार विठ्ठलराव लंगे सहभागी झालेले. हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. निफाडमध्येही आज कडकडीत बंद पाळला गेला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वाशिममध्ये सकल हिंदू समाजानं विराट मोर्चा काढला. यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बांगलादेशमधल्या घटनेचे पडसाद परभणीच्या पाथरीतही उमटले. शहरातली बाजारपेठ बंद ठेवत सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा निघाला. यावेळी प्रशासनाकडे निवेदन देऊन मागण्या सादर झाल्या. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ
नांदेडमध्ये हिंदू समाजानं आक्रोश मोर्चा काढलेला. हिंदूंवरचे अत्याचार त्वरित थांबवावेत या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं. गोंदियातील सकल हिंदू समाज रस्त्यावरती उतरला. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं. या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला. तर सोलापुरातही हिंदू संघटना आक्रमक झाल्या. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात महाराणा प्रताप महाराजांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा निघाला. सांगलीतही हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनं केली. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ या संघटना आक्रमक झाल्या. जालना जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातही आज हिंदू मोर्चा निघाला. घनसावंगी आणि जाफराबादमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला आणि अत्याचारांचा निषेध केला. नवी मुंबईतल्या वाशी बस डेपो लोकार्पणाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. या बस स्थानकाचं काम पूर्ण झालंय, मात्र केवळ 3 दुकानांचं पुनर्वसन शिल्लक आहे. त्यामुळे लोकार्पणाचा सोहळा रखडलाय आणि नागरिक नाराजी व्यक्त करतात. अंबरनाथमध्ये कोर्टाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच दुरुस्तीची वेळ आली आहे. इमारतीच्या प्रवेशासाठी रस्ता नाही, त्यामुळे नव्या इमारतीचं उद्घाटन झालंच नाहीये. त्यामुळे आता किती वेळ थांबावं लागेल हा सवाल नागरिकांनी विचारायला सुरुवात केली आहे. मीरा रोड परिसरातील मीरा गावात गेल्या 2 दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतोय. पालिकेकडनं पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये किडे आणि जंतू आढळतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उल्हासनगर शहरामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय. सध्या शहरात सगळीकडे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले गेलेत. त्यामुळे सगळीकडे धुळीचं साम्राज्य दिसतंय. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबतीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी माहिती दिली. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे. मात्र त्यानंतर नियमानुसार ठरलेली रक्कम द्यावी लागेल. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ मिळते. 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत सुरू असेल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली. दरम्यान यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डमध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य केली जाणार आहे. यासाठी पालिका अंदाजे 2000 मशीन्स हायर करणार असून त्या विभागनिहाय बसवल्या जातील. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होईल अशी शक्यता आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडेल अशी माहिती मिळते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणीही करण्यात आली. पुण्यासह महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहणं आम्हाला मंजूर नाही असं म्हणत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात लढण्याचा निर्णय घेतलाय. नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह देशातील सत्ताधारी आणि विरोधकांनी राजीनामे द्यावेत. निवडणूक आयोगानं सगळीकडे बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन ईव्हीएमचा गोंधळ दूर करावा अशी अजब मागणी राजेश मुंदडांनी केली आहे. शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही मार्कडवाडीत आलोय. पवारांनी मार्कडवाडीला का पुढे केलं असा सवाल गोपीचंद पडळकरांनी विचारला. पवारांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्यावा. ईव्हीएम विरोधात आंदोलन राजीनामे देऊन सुरू करा असं आव्हानही त्यांनी दिलं. गोपीचंद पडळकर राज्यातले ज्येष्ठ नेत्यांबाबत वक्तव्य करतात आणि अशा वेळी देवेंद्र फडणवीस शांत का बसतात हा सवाल विचारत मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली. पडळकर सारख्या व्यक्तींनी पवारांच्या उंचीबाबत बोलू नये असा सल्लाही त्यांनी दिला. तर खळं लुटणारा गावात आलाय. शरद पवार खूप हुशार आहेत. पराभव होत असल्याचं पवारांना समजलं आणि त्यांनी आरोपाला सुरुवात केली अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. साहेबांना आता झोप लागत नाही. 60 ते 70 वर्ष सत्ता उपभोगली. आता पहिल्यांदाच देवाभाऊ नावाचा वस्ताद या मातीमध्ये आलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले. बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षात आलं आणि घोळ करण्यासाठी बॅलेट पेपर हवेत अशी टीका खोतांनी केली आहे. नाना पटोलेंनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. निवडणूक आयोगाच्या हालचाली संशयास्पद आहेत.
निवडणूक आयोगानं सांगावं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊ तर आम्ही सर्वजण राजीनामे द्यायला तयार आहोत असं पटोलेंनी म्हटलंय. मार्कडवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला ठाऊक आहे. जानकरांचे 4 लोक म्हणजे गाव नाही. मार्कडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे असा आरोप राम सातपुतेंनी केलाय. बुलेटिनमध्ये आपल्याला अन्य काही घडामोडींचा आढावा घ्यायचाच आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत रहा आपला महाराष्ट्र.